हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मॉर्निंग रूटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर इथे सकाळ झाली आणि उठल्या उठल्या मला सवय आहे ती गरम पाणी घेण्याची, म्हणजे ब्रशच्या अगोदर मी गरम पाणी घेत असते, ब्रश करण्याच्या अगोदरही। तर कधी कधी मध तर कधी लिंबू वगैरे टाकत किंवा तशी कधी कधी नॉर्मल तसाच वॉटर गरम जो असतो तो मी घेते। तर आज मी इथं लिंबू टाकत आहे याच्यात। तर लिंबू तुमच्या आहारात खूप गरजेचं आहे। याच्यामुळे तुम्हाला जर वजन तुमचं जास्त वाढलेलं असेल तर वजन कमी व्हायलाही मदत होते, वेट लॉस होतो याने। त्याच्यानंतर मी डायरेक्टली चपाती वगैरे झाली त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इथं शूट केलेला आहे। इथं फ्लावर आणि नंतर मुलं उठले होते तर त्यांच्यासाठी दूध गरम केला। तर हे सगळं फास्ट तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तसंच आज मला मुलाला म्हणजे चाट द्यायची होती, म्हणजे पौष्टिक अशी चाट बनवून द्यायची होती त्याच्या छोट्या टिफिनला। तर इथं मी जेवढे काही कडधान्य आहे ते भिजवून त्यांना छान मोडं आलून घेतले होते घरीच। आणि बाहेरून न आणता मी खूप वेळा मी शेअर करते की मी घरीच मोडं आणत असते जे काही हे आहेत आपले कडधान्य आहे त्यांना। तर इथं मी फक्त मटकी आणि जी हे असतात मूग असतात आणि जे आपले हे असतात ना हरभरे काळे चणे ते घेतले आहे। चाट मसाला घेतला आहे। त्याच्यानंतर कांदा मुलाला आवडत नाही त्याच्यामुळे फक्त टोमॅटो घेतला मी। आणि टोमॅटो पण तो खाणार नाही, पण थोडंसं असू दे म्हटलं, चाट आहे त्याच्यामध्ये ते तर टोमॅटो वगैरे कांदा हे जायला पाहिजे, पण तो कांदा खात नाही त्याच्यामुळे कांदा इथे ॲड केलेला नाही आहे। तर अशा प्रकारे जी हे असते ना ते आपल्या खूप गरजेची असते, चाट वगैरे पाहिजे आपल्या याच्यामध्ये आहारामध्ये। आणि मुलांनाही लहानपणापासून जर सवय असली तर ते मोठे झाल्यावर नक्कीच ते फॉलो करतात, सगळ्या गोष्टी आपण जसं सांगितलं तसं ऐकतात। म्हणून मी इथं फक्त जी नॉर्मल जे मोड आलेले कडधान्य आहे ते घेतले। इथं त्याला छान मोडं आणून घेतले। त्याच्यानंतर चाट मसाला थोडंसं लिंबू ॲड करणार आहे मी। तर ही स्प्राउट चाट आपली बनवून तयार होत आहे। तर स्कूलमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे आज चाट, म्हणजे कोणाला कोशिंबीर, कोणाला फ्रूट्स, कोणाला काय तर कोणाला काय, असं हेल्दी जे आपलं डाएट चाट आहे किंवा आपलं मुलांसाठी जे काही पौष्टिक आहे ते देण्याचा प्रयत्न करतात। आणि स्कूलमध्ये या सगळ्या गोष्टी छानपैकी घेतल्या जातात। मुलं घरी जे खात नाही ते बाहेर म्हणजे स्कूलमध्ये व्यवस्थित जो टिफिन आहे तो फिनिश करतात। तर अगदी थोडंसं चाट मसाला घेतला आहे, त्याने एक छान अशी चव येईल आणि तो खाईल। असं पण त्याला कडधान्य आवडतात, बाकीच्या हिरव्या भाज्या तो जास्त खात नाही, पण कडधान्य म्हणजे बऱ्यापैकी खातो, म्हणजे एक खात नाही तर बऱ्यापैकी दुसरी तरी गोष्टी खातो। आणि मुलीला हे कडधान्य वगैरे आवडत नाही, तिला हिरव्या पालेभाज्या खूप आवडतात। दोन्ही विरुद्ध दिशेने वागतात, म्हणजे त्यांच्यासाठी जेव्हा जेवण बनवायचं असलं की थोडंसं हे होतं मला, तरी भरपूर गोष्टी ते खातात। बाकीचे मी बघितले खूप सारे मुलं ना भरपूर गोष्टी खायला बघत नाही, पण लहानपणापासून या दोघांनाच मी सगळ्या गोष्टी दिल्यात। आता मुलाला पहिले नाही दिल्या, भाज्या वगैरे नाही खात तो पहिल्यापासून, मी ट्राय करते तरी तो भाज्या खात नाही म्हणून मी पराठे वगैरे बनवून देते त्याच भाज्यांचे त्याला, म्हणजे कुठून तरी त्याच्या पोटात त्या सगळ्या गोष्टी जाऊ देत अशी असते। प्रत्येक आईची ही धडपड असते की मुलांसाठी काहीतरी हेल्दी पौष्टिक असं त्यांना आपण देतो। त्याच्यानंतर लिंबू वगैरे मी टाकून घेतलं याच्यात, खूप छान टेस्ट येईल याला। आणि मेन गोष्ट म्हणजे कडधान्य जेव्हाही आपण भिजवू ना तर व्यवस्थित तुम्हाला ते क्लीन करायचे, पहिले धुवून घ्यायचे। त्याच्यात जे हे असतात ना मूग वगैरे, याच्यात एखादा जो बारीक असतात ते फुगत पण नाही, ते काढून घ्यायचे आपल्याला। आणि छानपैकी अशा प्रकारे हा जो टिफिन आहे त्याचा, म्हणजे छोटा टिफिन आपण म्हणतो ते, तर ते तयार आहे। आणि याच्यातलं जे उरलेलं बाकीचं आहे ते मीच खाणार आहे। मी म्हणजे हेल्दी असं नाश्ता करत असते, मुलांसोबतच आपल्याही तब्येतीची काळजी आपण घेणं गरजेचं आहे। आपण जर हेल्दी असू, आपला म्हणजे आहार चांगला असेल, आपण व्यवस्थित असू किंवा आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण मुलांचीही काळजी छानपैकी किंवा आपल्या फॅमिलीचीही काळजी आपण छानपैकी घेऊ शकतो। त्यामुळे म्हणजे असे जे काही इंग्रेडियंट्स आहेत की ते हेल्दी आहेत, मी नक्कीच घेते। आणि माझा नाश्ता हा खूप हेल्दी असतो,
नाश्ता म्हणजे खूप भरपूर प्रकारे काय काही वेगळं असं खात नाही मी, पण बऱ्यापैकी म्हणजे नाश्ता फुल केला ना, पण नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. कारण कधी-कधी नाश्ता वेळेवर आणि जेवण वेळेवर नसला तरीही वेट वाढतो. खूप लोकांना असा गैरसमज आहे, की नाश्ता सगळ्या गोष्टी खाल्ल्याने वजन वाढतो, तर नाही. आपल्या जेवणाचा जो टायमिंग आहे ना, तो चेंज झाला, की नक्कीच आपला वेट जास्त वाढतो. त्याच्यामुळे आता इथं त्याचा टिफिन रेडी आहे. त्याला कोबी दिली, म्हणजे फ्लावर जी आहे ती दिली तिला. नंतर लक्षात आलं की मुलीच्या डाएट याच्यामध्ये चार्टमध्ये आज डाएट चार्ट नाही, त्याचा स्कूलचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये आज तिला, मला मंगळवार आहे तर मला भात आणि एखादी डाळ द्यायची, मिक्स डाळ किंवा एखादी आमटे वगैरे. तर ते नंतर बनवण्याचं हे घेतला मी. तर तोपर्यंत हे जे चाट आहे तर मीही घेतली थोडीशी आणि त्याच्यात चाट मसाला टाकला आहे, त्याच्यामुळे थोडीशी पाणीपुरीसारखी टेस्ट लागत होती. खूप छान, म्हणजे चाट मसाल्याने एक वेगळीच टेस्ट येते. ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही त्याच्यामध्ये थोडीशी चाट मसाला यूज करा, नक्की तुम्हाला छान लागेल, ते म्हणजे टेस्ट वेगळी येईल. तर अशा प्रकारे हे खाऊन घेत आहे आणि भरपूर वेळा मी सांगत असते की पाणी प्या, खूप सारं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. तर सकाळी सकाळी तर मी 1 ग्लास पाणी तो गरम पिलेला. त्याच्यानंतर हा जो हेल्दी नाश्ता केला आहे मी, त्याच्यानंतर मी ह्याच्यात मी मुलांचं जे आवरलं ते दाखवलं नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तर मध्ये जेव्हा मी काय खायला घेते तर त्यांना वाटतं की मम्मा कशी खाते, म्हणजे मुलीला वाटतं स्पेशली, मुलगा तर कडधान्य खातो, पण मुलीला वाटतं की ही मम्मा कशी खाते, म्हणजे वेगळं काही आहे का, मला कसं आवडत नाही असं तिचं चालू असतं. म्हणजे मध्ये मी तिला थोडंफार काही देत असते, जे काही मी खाते ते तिलाही ते माझं बघून सवय व्हावी. तर मुलं आपण जे करतो त्याला अनुसरून सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे आपण जर मोबाईल घेऊन बसलो तर त्यांनाही वाटतं की मोबाईल घ्यावा, आपण जर टी व्ही बघत बसलो त्यांनाही वाटतं की आपण टी व्ही बघावं. त्याच्यानंतर जर आपण काही हेल्दी खात असतो तर तेही हेल्दी खाण्याकडे वळतात. तसंच आपण जर बुक्स वगैरे वाचत असलो तर तेही बुक्स वाचतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपणच त्यांना सवय लावतो. त्याच्यानंतर त्याला मी स्कूलला सोडलं. त्याच्यानंतर राहिलेले भांडे लगेच धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मी मुलीसाठी टिफिन रेडी करायला घेतलं. म्हणजे इकडं मी दोन्ही कुकरमध्ये, एका कुकरमध्ये डाळ लावून घेतली म्हणजे मुगाची. त्याच्यामध्ये शिजतानाच मी सगळं टाकून देते, कारण टोमॅटो वगैरे मुलांना असं फोडणीला टाकलं तर मुलं खात नाही. त्याच्यामुळे मी सगळं त्या डाळमध्ये, एक अख्खा कांदा, एक टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि लसूण हे सगळं त्याच्यातच ॲड करत असते. नंतर फक्त जिऱ्या मोहरीची फोडणी देते मी नंतर शिजल्यावर. तर हे सगळ्या गोष्टी मग त्या डाळमध्ये मिक्स होतात आणि दिसून पण येत नाही कांदा आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे सगळं मी एकदम मऊसूत शिजवून घेते. तर एका गॅसवर भात लावला आहे आणि एका याच्यावर गॅसवर मी कुकरमध्ये, दोन्ही कुकर आहेत छोटे छोटे, तर एकामध्ये डाळ लावली आहे मुगाची. आणि मुगाची डाळ काही लगेच शिजून होते, त्याच्यामुळे माझे हे भांडे होत आहे तोपर्यंत ते दोन्ही कुकर त्यांचे काम करत आहे. आणि माझा म्हणजे लगेच हे गोष्ट असते की जेव्हा भांडे पडलेले मी लगेच भांडे धुवायला घेते, कारण नंतर ते तसे पडलेले भांडे मला नकोसे वाटतात आणि खूप सारा कंटाळा येतो मला. म्हणजे भांड्यांचा थोडा कंटाळा आहे आणि कपडे वगैरे धुण्याचा एवढा काही मला वाटत नाही. तर बऱ्यापैकी सगळ्यांना वेगवेगळ्या आवडी असू शकतात, कोणाला काय करायला आवडतं तर कोणाला काय. तर मला कपडे धुण्याची कधीच कंटाळा येत नाही, कपडे लगेच धुते मी. आणि त्याने मेन गोष्ट मला काय आवडतं की कपडे धुताना आपले हात जे असतात ना खूप असे स्वच्छ निघतात, एकदम असे क्लीन होऊन जातात, असे पांढरे शुभ्र दिसतात. म्हणून मी कपडे धुवायला जास्त हे करते भांड्यांपेक्षा. तर इथं भांडे वगैरे होत आहे आणि भांडे लगेच धुवून घ्या. जेवढेही तुमच्याला जर घरातलं काम आवरायचं असेल ना, लगेच आवरायचं असेल, म्हणजे पटापट तुमचे सगळे कामं व्हावे, तर लगेच जेवढे भांडे पडले तेवढे लगेच धुवून घ्यायचे. मग नंतर खूप सारा त्या भांड्यांचा पसारा होत नाही आणि ते बघून आपल्याला मग नको वाटत नाही. त्याच्यामुळे इथं भांडेही धुवून होत आहे. तर इथं आपला टिफिनही रेडी आहे तिचा. तर इथं गूळ शेंगदाणे आहे छोट्या डब्यामध्ये आणि मोठ्यामध्ये आता भात आणि छानपैकी एक डाळ आहे, त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे, फक्त जिऱ्याची फोडणी दिली वरून. त्याच्यानंतर तिला सोडून येते मी स्कूलला. आताच मी त्यांना सोडून आले, दोघांना पण स्कूलला सोडलं. आता बाकीचं फक्त फरची पुसायची राहिली आहे आणि बाकीचं काय आता दिवसभर थोडंफार चालूच असतं. त्याच्यानंतर जेवण करेल. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा, तसंच बेलायकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल.
आणि सजेस्ट करा मला तुम्हाला जशी व्हिडिओ आवडत आहे, तुम्हाला काय बघायला आवडेल तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.